डिक्लेअर केला आणि तो वाईट. चेंडू झाले दोनच, त्या दोन का? किती त्या वाईट धरून दोन रन. धावसंख्या झालेले एक चेंडूच्या समाप्तीनंतर 8. एक चेंडूमध्ये 8 धावा जमा करण्यात यश आलेले लाभ संघाला. आता मात्र फसवला की काय, परंतु प्रयत्नच केला नाही प्रेक्षकाने आणि या चेंडूवर एक धाव. आता मात्र धावा झाल्या आहेत 9. आपण पाहता चालू असणार सामना ब्रदर्स ग्रुप विश्वभारती फाटा वर्सेस जय वाघोबा लाभ या दोन संघामध्ये. त्याच्यानंतर होणारा सामना टीम गोकुळनगर चावे वर्सेस टीम आई गावदेवी मालबेडी. दोन्ही कर्णधाराने अगदी सज्ज राहायचे समालोचन कक्षामध्ये. चांगला चेंडू पॉईंटच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न केला, तिथून चेंडू गळेमध्ये जातोय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावा दुहेऱ्या अंकात प्रवेश करतात, बिनबाद 10. या संघातील जो विजय संघ होईल तो आजच्या दिवसामध्ये अंतिम संघामध्ये प्रवेश करेल आणि आई गावदेवी मालबेडी आणि टीम न्यू गोकुलनगर चावे या दोन संघामध्ये याच्यानंतर होणारा सामना. गोलंदाज राहुल उलटा चेंडू खेळून काढलेला आहे, अगदी पाहता करीत गेला सीमार से बाहेर. दर्जेदार चौकार. चौकाराने धावसंख्या वाढते, माझे गुणलेखक सांगतात. धावसंख्या झालेले बिनबाद 14. एक प्रेक्षणीय सामना 40+ बोरपाडा वर्सेस सेलार. थोडा हवेत चेंडू प्रयत्न केला होता, परंतु पहा हा गेलाय चौकार. मिसफिल्ड. एक एक धाव खूप महत्वाची असते. आपण याच्या आधी सामना झाला बघितलं, एक एक धाव किती महत्वाची होती आणि ह्या जिथे एक धाव होती तिथे 4. चौकाराने धावसंख्या झालेले 18. आमचे स्वयंसेवक आता मात्र सीमारसाचा ताबा घ्यायचा आणि आत्ताच या मंचावर आगमन झालेले DJ कैलास डोंगरे यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. हाही चेंडू नाही थांबणार, जाईल समालोचन जो खेळाडू कक्ष आहे त्या कक्षाला सलामी. चौकार 4. पहिला चेंडू वाईट आला, त्याच्यानंतर षटकार महागडा ठरतोय. धावसंख्या झालेल्या 22. एक षटकाची समाप्ती. टीम जय वाघोबा लाभ संघाची धावसंख्या झालेली आहे ती 22. पॉवर प्लेचे षटक, पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षण मध्ये जे बंधन होते ते फोडण्याचं काम मात्र या दोन्ही बॅटरने केलेले. एका बाजूला फलंदाज असेल भावेश तर एका बाजूला पंकज. एका धावर खेळतोय भावेशचा आणि आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार मारून धावाची धावसंख्या वाढवली पंकज यांनी. धावसंख्या झालेले 22. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले गोलंदाज विकी आणि विकी याचा सामना करेल भावेश. सन्मान्य हिंदरजी तांदले या मान्यवरांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये या चषकामध्ये आगमन झालेले. आपले अभिनंदन. आपण या आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. जोरदार अपील. चेंडू जाईल कुठे तर डिक्लेअर झोन मध्ये. लेग बायच्या रूपाने आलेली 1 धाव. धावसंख्या झालेले 23. आज आपण ज्युनियर संघांना पाहतोय.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केलाय, कोणी क्षेत्ररक्षकने अशा ठिकाणी चेंडूला धाडून दिलाय. सहजरित्या 2 धावा पूर्ण आणि हे 2 धावाने धावसंख्या झालेले 25. चांगली सुरुवात झालेली आहे ती लाभ संघाची. याच्या आधी सामना झाला पहिल्या षटकामध्ये फक्त त्यांच्या 2 धावा होत्या आणि 2 गडी त्यांनी गमावले होते. असं वाटलं होतं लो स्कोरिंग सामना होईल. त्याच्यानंतर खूप चांगली फलंदाजी केली आणि त्या फलंदाजीच्या जोरावर लाभ संघ इथपर्यंत येऊन पोहोचलाय. उडवला चेंडू, आमच्या मुख्य मंचालाही सलामी. बिग 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 षटकार 6. षटकाराने धावसंख्या झाली 31. 31. पहिल्या सामन्यामध्ये याच्या आधी सामन्यामध्ये काही चुका झाल्या होत्या फलंदाजाकडून, परंतु त्याने आता या नक्कीच या सामन्यामध्ये सुधारल्यात. कारण महत्त्वपूर्ण सामना आहे. या संघातून जो जिंकेल संघ आजच्या दिवसातील क्वालिफाय सामना खेळेल. आई गावदेवी मालबिडी आणि न्यू गोकुलनगर चावे आपण सज्ज राहायचे. चावे संघाचा संघनायक सज्ज आहे. मालबिडे आपण सुद्धा या. फुलटा चेंडू धाडून देण्याचा प्रयत्न केलाय. खराब क्षेत्ररक्षक ना दुधा मनस्थितीमध्ये सापडला. झेल घेऊ का चेंडू आडू, आणि अशा परिस्थितीमध्ये ना नेहमी चुका होत आहेत आणि तीच चूक घडली. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. चौकाराने धावसंख्या झाले 35. अगदी एका धावसाठी चेंडू गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या हा 2 धावा पूर्ण. 2 धावाने धावसंख्या झालेले 37. धावसंख्या 37. हो 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 हो, चांगला फटका. राहुल चेंडू आणि हे पा मोका भी दिया और छक्का भी दिया. चेंडू हातातून सटकतो, जाऊन पडतो सीमारेषे बाहेर. षटकार 6. या 6 धावाने धावसंख्या वाढलेली. धावसंख्या झाले तब्बल 43. 43. सन्माननीय मनोजी डोंगरे या मान्यवरांचं सुद्धा या चषकामध्ये आगमन झालेले. या चषकामध्ये आपले सुद्धा सहर्ष स्वागत. तसेच पाणी म्हणजे जीवन, त्यांनी पाण्याची व्यवस्था केलेले कुंदनजी खारीक ह्या मान्यवरांचं सुद्धा ह्या मंचावर आगमन झालेले. आपले सुद्धा मनापासून आभार. खूप मोलाचं कार्य तुम्ही आमच्या ह्या टुर्नामेंटसाठी दिलेत. आपले मनापासून आभार. भरपूर असे मान्यवर आहेत, त्यांनी या स्पर्धेला अगदी तन मन धन अर्पण केलेले. जशी जशी वेळ मिळेल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेनच. गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेले सचिन, आणि सचिनचा सामना करेल भावेश. मोठा चेंडू होता, परंतु जो फटका हवा होता तो पाहायला मिळालेला नाही. टायमिंग साधता आलेलं नाही. खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप सुंदर. 2 धावा वाचू शकत नाही. 2 धावांनी धावसंख्या झालेले 45. आम्हाला प्रथम पारितोषिक रोख रक्कम आम्हाला आमचे मान्यवर शंकरजी खारीक साहेब यांच्याकडून लाभलेले. प्रथम, द्वितीय, तृतीय ह्या ट्रॉफ्या आम्हाला चमचमत्या ॲक्रेलिकच्या ट्रॉफ्या आम्हाला लाभले आहेत. सन्माननीय अजितजी हिंदर तांदळे साहेब यांच्या मार्फत लाभलेले. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज आहे सचिन. आणि चेंडू भिरकावून दिलाय, परंतु नक्की चेंडू जाईल कुठे, पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतो. चौकार.
आणि स्वर्गीय साईनाथ तांदले खेळाडू कक्ष आपण पाहताय. हे कक्ष सुद्धा आम्हाला अजितजी तांदले यांच्या मार्फत आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. आणि खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी खुर्चीवरच बसायचं आहे. खुर्च्या कमी आहेत, ऊन आलं. ओके ओके, आम्ही ती व्यवस्था उद्या करू घे. ओके. उलटा चेंडू, वीर काढून दिला चेंडू. आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला हा षटकार. षटकार आणि धावसंख्या झपाट्याने वाढते. आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर म्हणायला हरकत नाही. 55, 55 धावा कुठून काढल्यात आणि तिसरं षटक चालू आहे. बिनबाद 55 धावांचा डोंगर रचलाय. आपण डोंगराळ भागामध्ये खेळतोय आणि तशा पद्धतीचे डोंगर धावांचा आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या सामन्यामध्ये अगदी पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि 2 गडी बाद झाले होते. ज्या चुका होत्या त्या आता इथं सुधारण्याचा प्रयत्न चाललाय लाभ संघाचा. गोलंदाजाची मात्र आता पिस उपटीत लावल्यात की काय. 2, 4, 6 हो, हाही चांगला चेंडू आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. एकच धाव. धावसंख्या झाले 56. तसेच आम्हाला बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज हे चषक आम्हाला लाभलेले आहे. माजी उपसरपंच मान्य नरेशजी रामचंद्र माळी साहेब यांच्या मार्फत. सचिन अगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अंगावर आदलतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या 56. धावा झाल्या आहेत. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सचिन सज्ज झाला. या षटकातील शेवटचा चेंडू. पहिल्या षटकामध्ये 22, दुसऱ्या षटकामध्ये 21 आणि ह्या षटकामध्ये पाहूया. हा डॉट बॉल. तीन षटकाची समाप्ती. धावसंख्या झाले म्हणजे गुणलेखक सांगतात धावसंख्या झाले 56. शेवटच्या चेंडूवर या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश आलेले गोलंदाज सचिनाला झलचीच्या रूपाने बाद झालाय. आणि मित्र माने खूप चांगली कामगिरी केली. धावा झाल्या आहेत एकूण किती तर 56 आणि या 56 धावामध्ये तब्बल 39 धावा कुठून काढल्या आहेत पंकज या फलंदाजाने. जर प्रेक्षकांनी जर सीमारेषे बाहेर झेल पकडला तर यवन जोडी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेक्षकांना सुद्धा संधी आणि या संधीचं सोनं करायचे प्रेक्षकांनी. 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी सुद्धा. यवन जोडी यांच्याकडून. बीमार की बिमारी. खराब चेंडू हाताला आणि पंच इशारा करतायत नो 1+1 अशा ह्या 2 धावा येतील. 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 58 धावा झाले. सीमारेषेच्या बाहेर झेल पकडा प्रेक्षकाने आणि यवन जोडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक पटकावा. धावसंख्या तब्बल 58 जाऊन पोहोचलेले. पंचांनी नो इशारा दिलाय. हाईट सन्माननीय जयेशजी बागळ या मान्यवरांचं सुद्धा आगमन झालंय. मी विनंती करतो दादा या. आपली जागा तिथे नाही, आपली जागा व्यासपीठावर आहे. नो चेंडू ना. येस नो 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावाने धावसंख्या झालेले 60. फ्रीटची संधी आलेली. थोडा वेळ हवेत चेंडू आहे पण तो फ्रीट आहे. क्षेत्ररक्षक आहे राहुल. पेकी खराब आहे. त्याचा फायदा उठवलाय दोन्ही फलंदाजांनी आणि या 2 धावाने धावसंख्या झालेले 62. एवन जोडी यांच्याकडून प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. सीमारेषे बाहेर झेल पकडा
आणि 100 रुपयाचं पारितोषिक पटकावा. पाहूया कुठला प्रेक्षक भाग्यवंत होतोय. प्रेक्षकांनो सज्ज राहा, संधी आले. फटका चांगला आहे, जागा पाहावी लागेल. पंच काय निर्णय देत आहेत. षटकार 6. तांदले साहेब याचकडून केवळ तांदले यांच्या स्मरणार्थ आपले मनापासून आभार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. आता मात्र जावं लागेल डगआउटच्या आसऱ्याला फलंदाजाला. धावसंख्या झालेल्या 68. क्षेत्रातील एक चेतन मात्र खेळाडू कक्षामध्ये सज्ज आहे. एक धाव मिळणार आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. प्रयत्न तर चाललाय. 2 धावा पूर्ण आणि पहा 3 धावा. 3 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 71. आजच्या दिवसातील सर्वात हायेस्ट स्कोअर टीम लाप या संघाच्या नावावर गेलेले. अजूनही या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. माझे गुणलेखक आहेत ते मला दर्शवित आहेत. 2 चेंडूमध्ये किती धाव जमा करेल टीम वाघोबा लाभ हे पाहावं लागेल. जॉन्टी अगदी पायात टाकण्याचा प्रयत्न जोरदार अपेल, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने अडवण्यात यशस्वी. 2 धाव पूर्ण झालेले आहेत. हे 2 धावने धाव बॅटची कडा पंच दर्शवित आहेत. 2 धावने धावसंख्या झालेल्या आहेत 73. 73. तसेच आम्हाला पाण्याची व्यवस्था केलेली कुंदनजी खारीक यांचे सुद्धा मनापासून आभार. 3 नंबरचं पारितोषिक आम्हाला स्वर्गीय चंदाबाई तुकाराम खारीक यांच्या स्मरणार्थ रोशन खारीक, श्री राजू खारीक यांच्याकडून लाभलेले. 2 संघामध्ये आता नाणेफेक होईल. टीम मालबिडे आणि टीम चावे, न्यू गोकुलनगर चावे. धावा झाल्या 74. 75 धावांची आवश्यकता आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी टीम विश्ववर्ती फाटा संघाला. 2 संघामध्ये इथं लगेचच नाणेफेक करू आपण. टीम मालबिडी आणि टीम चावे.
डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय, बॅटची काढा घेतली पंच, 2 धावा मिळतील. 2 धाव्याने धावसंख्येचा अकाउंट ओपन केलेले, धावा झाल्या आहेत 2. पंच 1 धाव की 2. चेंडू जर हातातून सटकला तर 2 धावा आहेत ना. आता 1च धाव आहे. ओके, 1च. हो, फुल टॉस चेंडू आणि फर्निचर उद्ध्वस्त. पहिला गडी बाद होतो विश्व. धावसंख्येवर पहिला गडी विश्व भारती फाटा या संघाचा. सचिन, नवीन फलंदाज आहे तो राहुल. धावांचा डोंगर उभा केलाय, तो डोंगर चढून जायचा आहे तो विश्व भारती फाटा या संघाच्या बॅटरना, परंतु पहिला गडी बाद झाला 1 धावसंख्येवर. चला, पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज. हो, थोडीशी उचली देण्याचा प्रयत्न, खांद्याचा पुरेपूर वापर केला गोलंदाजांनी. गोलंदाज भावेश. धावसंख्या स्थिर 1 बाद 1. हवे चेंडू, हे क्षेत्ररक्षक जाळं रचलंय आणि त्या जाळ्यामध्ये पकडला गेलेला हा मासा. दुसरा गडी बाद होतोय. धावसंख्या 2 बाद, फक्त न फक्त 1. चेंडू असेल. हो हो हो, हाही चेंडू चांगला आहे, जातोय डिक्लेअर झोन मध्ये लेग बायच्या रूपाने. 1 धाव. धावा आत्ता झाल्यात 2 बाद 2. धावा भरपूर झाल्या, त्याच्यामुळे मोठे फटके मारणे गरजेचं. आणि जेव्हा जेव्हा मोठे फटके मारण्यासाठी जात आहेत बॅटर, तेव्हा तेव्हा त्यांच्याकडनं चुका होत आहेत. 2 बाद 2 अशी धावसंख्या आहे. 75 धावाचं आव्हान आहे. 24 चेंडूमध्ये अक्षरशः कूट पाडली होती लाभ संघाच्या दोन्ही बॅटरमध्ये. त्याच्यात विशेष म्हणजे पंकज फोनच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न, परंतु धाव किती मिळेल तर 1च. एका दुःखाचं आता काम राहिलेलं नाही. मोठ्या फटक्यांची आवश्यकता विश्व भारती फाट्याची ह्या फलंदाजांना. ठाऊक आहे विश्व भारती, ठाऊक आहे ते लाभ संघाच्या क्षेत्ररक्षकांना, अरे एका दुःखाने आपलं काही नुकसान होणार नाही. थेंबे थेंबे तले साचे, अशा पद्धतीने धावा जमा करण्याचा प्रयत्न चालला आतापर्यंत टीम विश्व भारती फाट्याच्या या फलंदाजांना. धावसंख्या आहे फक्त न फक्त 3. 2 बाद 3. तानाजी शेलके यांच्याकडून विश्व भारती फाटा जर जिंकला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सामना सुद्धा जिंकेल आणि
आपला बँक बॅलन्स सुद्धा वाढेल. कारण सामना जिंकणे दोन्ही संघासाठी महत्त्वाचं. जो सामना जिंकेल तो अंतिम फेरीत आजच्या दिवसामध्ये खेळेल. क्वालिफाय सामना खेळणार आहे. हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे, प्रयत्न चालले आहेत, सफल ठरतोय, चौकार. या फटक्यांची आवश्यकता आहे विश्वभारी भारतीय संघाच्या फलंदाजांना. गोलंदाज चेतन, हरण्या बैलाचे मालक, पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. हो हो हो, क्षेत्ररक्षक आहे, चुकी घडणार नाही. आता मात्र एकच धाव आणि एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 8. थोड्या वेळासाठी आमच्यापासून दूर गेले होते कैलास, डीजे कैलास पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. डीजे कैलास आपले अभिनंदन. एक धाव, धावा झाले आहेत ते 9. हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे, प्रयत्न झाले होते, एक धाव नाही रोखू शकत. दुसरीचा प्रयत्न आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा आणि 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 11. एका दुःखाचा कामच राहिलेलं नाही, फक्त चौकार आणि षटकारची भाषा बोलावी लागेल विश्व भारतीच्या या फलंदाजांना. प्रयत्न चालल्यात, खूप चांगला झेल आणि फलंदाज फेल. अकरा 3 बाद 11. नवीन बॅटर येतोय विकी. बॅटची कडा, प्रयत्न चालले आणि दोन्ही गाड्या एका रूल मध्ये. ऍक्सिडेंट होतो की काय, परंतु नाही, ऍक्सिडेंट होता होता वाचला. कारण एक बॅटर जागा सोडायलाच तयार नाही, त्याच्यामुळे त्याला ना विला त्याला परत आपल्या घरामध्ये जावं लागलं. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या झालेली ती फक्त न फक्त 11. 2 षटकाची समाप्ती. 12 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि 12 चेंडू मध्ये 3 बाद 11. 75. 12 चेंडू आणि 64 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू मध्ये फक्त न फक्त 11 धावा. नवीन गोलंदाज कोण येतोय आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. 5.50च्या सरासरी धावा जमा करतायत. आता धावांची आवश्यकता आहे 32 पॉईंट. म्हणजे कठीण तसं आहेच, परंतु क्रिकेटमध्ये कठीण असं काही नसतं. आणि पहा पंचांचं बोट आकाशाकडे, अजून एक गडी बाद होतोय. खूप सुंदर झेल, अजून एक फलंदाज फेल. बॅक टू डगआउट. धावा झाल्या आहेत किती तर फक्त न फक्त 11.
पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय शुभम. एष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी एष्टी रक्षकाची. शुभम फटका चांगला आहे परंतु जागा पाहावी लागेल. जागा चुकीची. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. एका धावसाठी धावसंख्या झालेले 12. 4 बाद 12. हा चेंडू जातो निर्धाव. तर मित्र म्हणेल फक्त औपचारिकता बाकी आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल विश्वभारती संघाचे हे फलंदाज. जे चेंडू बाकी आहेत ते टाकण्याचा प्रयत्न करतील लाभ संघ. फटक्यात नव्हता दम त्याच्यामुळे धावा मिळतील का माने. धावच्या रूपाने बाद होतोय. अजून एक बॅटर. धाव संख्या 12. परंतु चेंडूची वाट पाहत राहिला क्षेत्ररक्षक. चेंडूच्या पुढे जर सरसावला असता तर काहीतरी घडू शकलं असतं. तसं पाहिलं तर पूर्णपणे बॅकफुटवर जातोय संघ विश्वभारती फाटा. डावखुरी आताचा फलंदाज. पाहूया याचे कसे फटके येतात. आता जो जय आणि पराजयाचा जो अंतर आहे ना तो कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल विश्वभारती फाटा संघाच्या या फलंदाजांना. कारण पुढील येणारी टुर्नामेंट आपल्यासाठी चांगली राहील. याच्या आधी सामन्यामध्ये चांगली कामगिरी परंतु त्यांच्या समोर संघ वेगळा होता. आता संघ वेगळा आहे. टायमिंग साधता येत नाही. एकच धाव. धाव संख्या झाले 14. आता लाभ संघाच्या क्षेत्ररक्षकांना कर्णधार सुद्धा ठाऊक आहे. एखादा काम चालव गोलंदाज असला तरी सुद्धा काम होऊ शकतोय कारण धावा भरपूर हव्या आहेत. गोलंदाज सुजल आणि स्ट्राईकवर रोहित. नॉन स्ट्राईक करण. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 61 धावांची आवश्यकता आहे. चला आता जास्ती वेळ आपल्याला ठाऊक आहे कोण जिंकणार आहे. प्रेक्षकांना ठाऊक आहे विजय हासिल कुठला संघ करणार आहे. परंतु क्रिकेट आहे. एकच धाव. धावा झाल्या आहेत 15. याच्यानंतर होतो सामना आई गावदेवी मालबेडी वर्सेस न्यू गोकुलनगर चावी. चावी संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय. हा संघ आजच्या दिवसातील विजयी संघ क्वालिफाय होणाऱ्या सामन्यामध्ये खेळणार आहे आणि सामना होणार आहे एक प्रेक्षणीय लढत. 40+ सर्व खेळाडू इथे सज्ज दिसत आहेत. डॉट बॉल. हवे चेंडू. प्रयत्न चांगले केले होते पण चेंडू हलवण्यात मात्र यश आलेले. हे असं क्षेत्ररक्षण तुमच्या पुढील सामन्यासाठी चांगलं ठरेल. धावसंख्या 16. एक मॅच झाली. येणार नाही.
हाही जातो डॉट बॉल. हाही डॉट. फक्त औपचारिकता. काही चेंडू शिल्लक, किती चेंडू शिल्लक आहेत? फक्त एक. शेवट गोड केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. षटकार आलेला आहे. याचबरोबर सामना विजय झालेले आहे जे वाघोबा लाप विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हरल्यांचे कौतुक. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यांनी फलंदाजी करताना अगदी